नमस्कार. संत बहिणाबाई यांचा हा अभंग अध्यात्मातील एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतावर भाष्य करतो. संचित कर्मांचा नाश केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच शक्य आहे, हा या ओळींचा मुख्य गाभा आहे. मानवी जीवनात आपण जे काही कर्म करतो त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते, असा कर्म सिद्धांत सांगतो. आपली कर्मे 3 प्रकारची मानली जातात: क्रियमान, सध्या करत असलेली; प्रारब्ध, ज्याचा भोग सुरू झाला आहे; आणि संचित, अनेक जन्मांच्या कर्मांचा साठा. संत बहिणाबाई या अभंगातून मनाला उपदेश करताना सांगतात की हा जो अनंत जन्मांच्या कर्मांचा डोंगर संचित आपल्या पाठीशी आहे, तो स्वतःच्या कष्टाने किंवा केवळ बुद्धीने संपवणे अशक्य आहे. तो जाळून भस्म करण्याची ताकद फक्त सद्गुरू आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानात असते. आपल्या साठवलेल्या कर्मांचा संचिताचा नाश करणे किंवा त्यांना दग्धबीज, जळालेल्या बियांप्रमाणे ज्यातून पुन्हा अंकुर फुटत नाही करणे, सद्गुरूंशिवाय असा दुसरा समर्थ कोण आहे? उत्तर कोणीही नाही. हे मना, तू हे पक्के लक्षात ठेव की हे सामर्थ्य फक्त सद्गुरूंच्या ठाईच आहे. हे मना, अनेक जन्मांच्या कर्मांची गाठोडं सोडून ती कर्मे जाळून टाकण्याची क्षमता सद्गुरूंशिवाय कोणामध्येही नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माणूस जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. एखाद्या गुहेत हजारो वर्षांपासून अंधार असेल तर तो काढण्यासाठी हजारो वर्षे लागत नाहीत. सूर्याचा एक किरण किंवा एक छोटा दिवा तिथे आला की तो क्षणात नष्ट होतो. तसेच अज्ञान आणि संचित कर्म यांचा अंधार सद्गुरूंच्या ज्ञानरूपी प्रकाशाने क्षणात दग्ध होतो. जर आपण एखादे धान्य किंवा बी भाजले, दग्ध केले तर ते पाहायला बी सारखेच दिसते, पण ते जमिनीत पेरले तर त्यातून नवीन रोप उगवत नाही. सद्गुरू शिष्याच्या कर्मांना ज्ञानाच्या अग्नीने असेच भाजून काढतात, जेणेकरून त्या कर्मांपासून नवीन जन्म घेण्याची वेळ येत नाही. वाल्या कोळ्याच्या आयुष्यात अनेक पापे संचित होती, परंतु जेव्हा त्याला नारद मुनींसारखे सद्गुरू भेटले तेव्हा त्यांच्या उपदेशाने त्याचे संचित भस्म झाले आणि तो ऋषी वाल्मिकी झाला. संत बहिणाबाई म्हणतात की जोपर्यंत सद्गुरूंचा हात डोक्यावर येत नाही तोपर्यंत माणूस आपल्या कर्मांच्या जाळ्यात अडकून राहतो. सद्गुरू शिष्याला अहंकार सोडून ईश्वराशी एकरूप व्हायला शिकवतात, ज्यामुळे कर्मांची साखळी तुटते. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.